नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। एवढ्या गरमीमध्ये जर जास्त प्रमाणात दूध नासलं किंवा खराब झालं तर त्याचं काय करायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो। यापासून तसे भरपूर पदार्थ बनवता येतात, पण विशेषतः गरमीमध्ये मस्त थंडगार जाळीदार अंगुरी रसमलाई कशी बनवायची हे आपण पाहणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे। अगदी परफेक्ट मस्त आतून जाळीदार बनण्यासाठी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे माझ्याकडे 1 लिटर नासलेले दूध आहे, पण ही रसमलाई बनवण्यासाठी दूध जर नासवायचंच असेल तर एकतर व्हिनेगर किंवा लिंबूचा रस यामध्ये घालून नासवून घेऊ शकता। नासलेलंच हे दूध आहे, पण तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर आहे। हातामध्ये घेतल्यानंतरच समजतं हे अगदी व्यवस्थित चिवट आहे, अजिबात जास्त पातळ नाही, त्यामुळे याला आपण व्यवस्थित गाळून सुद्धा घेऊ शकतो। तर ही पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नासलेलं जे दूध आहे ते घट्टसर व्यवस्थित नासलेलं असावं, पातळ पातळ किंवा आपण जे अर्धवट नासलेलं दूध म्हणतो ना तसं नसावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट शक्यतो गाईचं दूध असावं, त्यामध्ये फॅट जास्त नसतं आणि त्यामुळे रसमलाई बनवल्यानंतर त्याच्यावरती तवंग आल्यासारखा दिसत नाही। आता हे आपल्याला गाळून घ्यायचंय, तर त्यासाठी एका भांड्यावरती चाळण ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक कापड ठेवायचं आणि शक्यतो कापडानेच आपल्याला हे गाळून घ्यायचंय। आपल्याला माहितीच आहे नासल्यानंतर दुधाला हलकासा आंबटपणा येतो, तो आंबटपणा काढून टाकण्यासाठी एक ग्लासभर याच्यावरती पाणी घेतलं, थोडंसं हे हलवून घेतलं, यातलं आता पाणी आपल्याला काढायचं आहे। पण पाणी कितपत काढायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर हे पहा, हलक्या हाताने हे मी दाबून घेत आहे, पाण्याची एक धार पडताना दिसत आहे। जोपर्यंत पाण्याचा एक एक थेंब पडत नाही ना तोपर्यंत हलक्या हाताने हे दाबत राहायचं। आता असं का करायचं, तर यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं नाही, थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे, त्यामुळे मळताना हे अगदीच कोरडं कोरडं वाटणार नाही। तर हे पाणी कितपत ठेवायचं आहे, तर त्यासाठी ही ट्रिक आहे। तर हे पहा, पाण्याची एक धार पडायची बंद झालेली आहे, पाण्याचा आता एक एक थेंब पडतोय, तर एवढं यामध्ये पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचंय। तुम्ही पाहू शकता अगदीच हे कोरडं कोरडं झालेलं नाही, यामध्ये थोडासा ओलसरपणा दिसतोय। आता काय करायचं, याला असंच ठेवून द्यायचं, याच्यावरती एखादी वजनदार वस्तू ठेवायची, फक्त 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय। तोपर्यंत रसमलाई बनवण्यासाठी आपल्याला दूध आटवून घ्यावं लागेल। तर त्यासाठी एका जाड तळाच्या कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध सुद्धा शक्यतो गाईचंच वापरायचं। तर लो टू मीडियम फ्लेमवरती दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय। तर 10 ते 15 मिनिटे दूध आपल्याला सतत हलवत आटवून घ्यावं लागेल। आता ही रसमलाई थोडीशी लच्छेदार असते, तर त्यासाठी काय करायचं, कढईच्या साईडला जी साई जमा होते ना ती पळीच्या साह्याने काढून घ्यायची, दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हलवत राहायचं, यामुळे दूध मस्त लच्छेदार बनून तयार होईल। आता यामध्ये मेजरिंग कपच्या 1/4 कपने मी साखर ऍड केलेली आहे। मंद आचेवर सतत हलवत साखर सुद्धा चांगली विरघळून घ्यायची। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध रूम टेम्परेचरला आलं ना की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। या भांड्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला दूध फ्रीजमध्ये ठेवायचंय। तर आता बाकीची सगळी प्रोसेस होईपर्यंत दूध आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचंय। 15 ते 20 मिनिटानंतर हे पनीर आपण काढून घेतलं, तर हे पहा, यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना ते सगळं निघून गेलेलं आहे, पण हलकासा यामध्ये ओलसरपणा शिल्लक आहे। ताटामध्ये हे काढून घेतलं, हे आता आपल्याला मळून घ्यायचंय। आता हे मळून घेताना सुद्धा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे आपण कसं आणि किती वेळ मळून घेतोय त्याच्यावरतीच हे आतमधून किती जाळीदार किंवा पोकळ होईल हे अवलंबून असतं। तर त्यासाठी काय करायचं, 5 मिनिटाचा टाइम सेट करायचा। या वेळेमध्ये तळ हाताचा जो खालचा भाग असतो ना त्याने हे मळून घ्यायचंय। हे पहा, या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत करत आपल्याला हे मळून घ्यायचंय। कणिक मळतो त्याप्रमाणे हे मळायचं नाही। तर हे पहा, याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचंय, तरच यामध्ये पाहिजे तसं टेक्स्चर तयार होणार आहे आणि आतमधून याला जाळी सुद्धा चांगली सुटणार आहे। चांगले जाळीदार झाले तरच यामध्ये पाक सुद्धा चांगला मुरतो आणि दूध सुद्धा चांगलं मुरलं जातं आणि त्यामुळे चवीला सुद्धा मस्त रसरशीत लागतं। तर बरोबर 5 मिनिटे हे मी मळून घेतलेलं आहे। आता हे तयार झालंय ते कसं ओळखायचं, तर एक गोळा बनवून घेतलेला आहे आणि ताटामध्ये मी फिरवून घेत आहे। तुम्ही पाहू शकता ताटाला जे चिकटलेलं आहे ना, गोळा फिरवून घेतल्यानंतर सगळं त्या गोळ्याला चिकटतंय, म्हणजे अजिबात यामध्ये जादाचं पाणी नाही किंवा जास्त कोरडं सुद्धा नाही, अगदी परफेक्ट हे आपलं मळून झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करूयात। अंगुरी रसमलाई आहे त्यामुळे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, कारण पाकामध्ये हे शिजवल्यानंतर तिप्पट फुलतात, त्यामुळे हे पहा एवढेच आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत। आता गोळे करताना सुद्धा हे दाबून दाबून करायचे नाहीत, हलक्या हाताने याला फक्त गोल आकार द्यायचा आहे, म्हणजेच आतमधून हे पोकळ होतील, जाळीदार बनतील। आता नासलेल्या दुधाची रसमलाई बनवायची नसेल तर फक्त रसगुल्ला सुद्धा बनवू शकता। रसगुल्ला बनवायला सुद्धा अजून थोडा कमी वेळ लागेल। रसगुल्ला किंवा मोठी जी रसमलाई असते ती बनवायची असेल तर मोठे मोठे गोळे करून घेऊ शकता। तर हे पहा, सगळे छोटूसे गोळे आपले तयार झालेले आहेत।
शुगर सिरपमध्ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तर कढईमध्ये त्यासाठी 1 वाटी साखर घेतली. मेजरिंग कपचा जो 1 कप असतो ना, त्याने साखर घेतलेली आहे. त्याच कपने 3 कप यामध्ये पाणी घ्यायचं. याचा आपल्याला पाक बनवायचा नाही. सुरुवातीला काय करायचं, मीडियम टू हाय फ्लेमवरती साखर विरघळून घ्यायची. कधी कधी काय होतं, साखरेमध्ये जर घाण असेल ना, तर शुगर सिरपचा रंग बदलतो, हलकासा काळपट रंग येतो. तर तसं जर वाटत असेल तर 1 चमचाभर यामध्ये दूध घालायचं. यामुळे काय होईल, याला चांगला वरती फेस येईल. तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजे यातली घाण सगळी निघून जाईल आणि त्यामुळे रसमलाई शिजल्यानंतर सुद्धा पांढरशुभ्र दिसेल. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शुगर सिरपला चांगली उकळी फुटल्यानंतरच हे बनवून घेतलेले गोळे यामध्ये ऍड करायचे. याने काय होईल, शिजायची प्रोसेस लगेचच चालू होईल. हे पनीरचे गोळे मध्ये कुठेही तुटणार नाहीत किंवा सुरा सुद्धा होणार नाही. आहे तसेच मस्त गोल गरगरीत राहतील. झाकण ठेवायचं. मीडियम फ्लेमवरती फक्त 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचं. जास्त वेळ जर हे शिजवून घेतलं तर हे गोळे तुटू शकतात. तुम्ही पाहू शकता 5च मिनिटात हे फुलून तिप्पट झालेले आहेत. तर बरोबर 7 मिनिटे मीडियम फ्लेमवरती हे मी शिजवून घेतलं. तुम्ही पाहू शकता मस्त हे फुललेले आहेत. चांगलं फुललेलं तर आहे, पण आतपर्यंत व्यवस्थित शिजलंय का ते कसं पाहायचं, तर त्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये यातला 1 गोळा टाकायचा. वाटीच्या तळाशी जाऊन बसला तर परफेक्ट शिजलंय. वरच्यावरती तरंगत असेल तर अजून 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. तर हे पहा, गोळा तळाशी जाऊन बसलेला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट शिजलेला आहे. हे शुगर सिरप रूम टेम्परेचरला येईपर्यंत हे गोळे आपल्याला यामध्येच ठेवायचे आहेत. या वेळेमध्ये काय होईल, पाक चांगला यामध्ये मुरला जाईल. रूम टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये पाक अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. आतून हे जाळीदार बनलंय. हे कसं ओळखायचं, एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. हा गोळा थोडासा दाबून या पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच तो पाणी शोषून घेतो, लगेचच शेप घेतो आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी सुटलेली आहे. अशी जाळी जर तयार झाली असेल ना, तर अंगुरी रसमलाई आपली परफेक्ट बनणार आहे. दूध अगदी आतपर्यंत मुरणार आहे आणि चवीला सुद्धा अगदी मार्केट स्टाईल बनणार आहे. तर रसगुल्ला बनवून तयार झालेला आहे, पण आपल्याला बनवायची आहे रसमलाई. तर त्यासाठी काय करायचं, हलक्या हाताने अगदी थोडंसं शुगर सिरप पिळून घ्यायचं. जास्तच हे पाणी सगळं काढून घ्यायचं नाही. हलक्या हाताने पिळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतले. तुम्ही पाहू शकता यामध्ये अजून किती शुगर सिरप शिल्लक आहे. ज्या भांड्यामध्ये हे सर्व करायचं आहे किंवा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे, त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. एका प्लेटमध्ये यातले अर्धे गोळे मी काढून घेतले. आटवून घेतलेलं दूध सुद्धा आता थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता थंड करून घेतल्यानंतर अजून हे लच्छेदार बनलेलं आहे. यावरती हे दूध काढून घेतलं. दूध एकदम थंडगार आहे, त्यामुळे पुन्हा हे सेट करायला फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं. उरलेले सगळे गोळे याच्यावरती काढून घेतले. मार्केट स्टाईल बनवण्यासाठी बारीक लांब कट करून घेतलेले बदाम घेतले आणि थोडंसं पिस्ता सुद्धा यावरती काढून घेतलं. या दोन्ही गोष्टी नाही वापरल्या तरी सुद्धा चालणार आहे. आणि हे पहा, नासलेल्या दुधाची मस्त रसरशीत रसमलाई बनवून तयार झालेली आहे. एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊन अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा असंच खायला घेतलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं इथे मी केशरचं पाणी घेतलेलं आहे. सजावटीसाठी थोडंसं केशरचं पाणी आणि केशर ॲड करू शकता. गाईचंच दूध यामध्ये वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता याच्यावरती फॅटचा तवंग आल्यासारखं दिसत नाही. थोडा वेळ हे दुधामध्ये असंच ठेवलं ना, आतपर्यंत दूध चांगलं मुरलं जातं. मुरायला तसा जास्त वेळ लागतच नाही, कारण हे आतून मस्त जाळीदार बनलंय. 1 लिटर नासलेलं दूध होतं आणि तुम्ही पाहू शकता भरपूर अंगुरी रसमलाई बनून तयार झालेली आहे. आतपर्यंत दूध सुद्धा चांगलं मुरलेलं आहे आणि मस्त गोल गरगरीत याचा शेप राहिलेला आहे. गरमी इतकी वाढलेली आहे की दूध फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर ते नासतंच. जर जास्तच प्रमाणात दूध असेल, मस्त काहीतरी रसरशीत गोड बनवायचं असेल, तर ही झटपट बनणारी सगळ्यांना आवडणारी रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.